परत काय होतो आपण रिपिटेबिलिटी पाहिलं आपण, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहिजे आपल्याला रिप्रोड्युसिबिलिटी. नेक्स्ट पाहिजे रिप्रोड्युसिबिलिटी. रिप्रोड्युसिबिलिटी रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय? It is the degree of closeness with which a given value may be repeatedly measured. म्हणजे काय तर एखादी व्हॅल्यू ही रिपीटली परत परत मेजर होणे. ओके, काय होणे? त्या रिपीटली मेजर होणे. पण कुठे मेजर होणे? एका स्पेसिफिक टाइम मध्ये. त्याला आपण काय म्हणणार आहे? रिप्रोड्युसिबिलिटी म्हणणार आहे. ओके, काय म्हणणार आहे आपण त्याला? इट इज द डिग्री ऑफ क्लोजनेस is the degree of closeness is the degree of closeness with which a given value may be repeatedly measured. May be repeatedly measured. Okay, तर आपण काय म्हणणार आहे? रिप्रोड्युसिबिलिटी म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आपण त्याला? रिप्रोड्युसिबिलिटी. आता परफेक्ट रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय? त्याला आपण एक्झॅक्टली म्हणू शकतो आपण की ज्या इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणत्याही प्रकारचं ड्रिफ्ट नसतं. काय नसतं त्यामध्ये? नो ड्रिफ्ट नसणे याला काय म्हणतो आपण? रिपीटेबिलिटी. काय म्हणतो आपण त्याला? रिप्रोड्युसिबिलिटी म्हणतो. ओके, आता ड्रिफ्ट म्हणजे काय? ड्रिफ्ट म्हणजे काय? तर अनडिझायर्ड चेंज इन आउटपुट. नो अनडिझायर्ड चेंज इन आउटपुट. तर आपण काय म्हणतो? ड्रिफ्ट म्हणतो. काय म्हणतो असतो आपण त्याला? काय म्हणतो असतो आपण त्याला? अनडिझायर्ड चेंज इन आउटपुट. नो नाही, अनडिझायर्ड चेंज इन आउटपुट. आउटपुट मध्ये डिझायर करू शकत नाही असा चेंज होणे याला काय म्हणतो आपण? ड्रिफ्ट म्हणतो. परफेक्ट रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये ड्रिफ्ट प्रेझेंट नसले त्याला आपण काय म्हणणार आहे? रिप्रोड्युसिबिलिटी. ड्रिफ्ट म्हणजे काय? अनडिझायरेबल चेंज इन आउटपुट. आउटपुट मध्ये अनडिझायरेबल, डिझायरेबल आणि अनडिझायरेबल मध्ये फरक काय आहे? डिझायरेबल कसं म्हणतो आपण? डिझायरेबल कसं म्हणतो आपण? कसं म्हणतो आपण डिझायरेबल? ठीक आहे, जाऊ द्या. ही जे ड्रिफ्ट नावाची कन्सेप्ट आहे ना, काय आहे ड्रिफ्ट म्हणजे काय ते आपल्याला परत डेफिनेशन मध्ये परत एकदा बघायचे. त्यामुळे होल्ड करा. ड्रिफ्ट म्हणजे काय ते शेवटची जी डेफिनेशन आहे 12 किंवा 13 नंबरची ती ड्रिफ्टच आहे. तर तुम्हाला हा पॉइंट परत समजून घ्या. ओके, आता रिप्रोड्युसिबिलिटी म्हणजे काय लक्षात ठेवायचं? देयर इज नो ड्रिफ्ट. त्यामुळे ड्रिफ्ट नाही अशाला आपण काय म्हणणार आहे? रिप्रोड्युसिबिलिटी म्हणणार आहे. ओके, रिप्रोड्युसिबिलिटी. ओके, आता ड्रिफ्ट म्हणजे काय आपण थोड्या वेळात बघणार आहोत. नेक्स्ट पाहायचं आपल्याला टॉलरन्स. टॉलरन्स वर्ड बरेच जणांनी ऐकलं असेल. टॉलरन्स कसं म्हणतो आपण? टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय देणार आहे? टॉलरन्स वर्ड ऐकला असेल बरेच जणांनी. सर हे रेकॉर्ड केलेलं लेक्चर तुमच्याकडे सेव्ह असतं का? झूम मीट ऍप वर होतं सेव्ह असतं ते YouTube वर टाकून मग तुम्हाला पाठवावं लागेल.
सर मला सेंड करता का? हो हो चालेल. सांगता येईल टॉलरन्स म्हणजे काय? बघा इथे लक्ष द्या, टॉलरन्स म्हणजे काय ते लक्ष द्या. समजा ट्रू व्हॅल्यू आहे 10 एम्पियर आहे, आपण याचं एक्झाम्पल घेतलं होतं बरोबर आहे. पहिल्यांदा रीड केलं आपण 10.2 आलंय, दुसऱ्यांदा रीड केलं 10.1 आलं, 10.0.5 आलं, 10.3 आलेलं असेल, परत किती काय आलंय 10.2.5 आले. म्हणजे काय होतं प्रत्येक वेळा व्हॅल्यूज काय तुमची चेंज होते राईट. आता ही ट्रू व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल मेजर्ड व्हॅल्यू याच्यामधला डिफरन्स आपण काय म्हटलं होतं? ट्रू व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यूचा डिफरन्स काय म्हटलं होतं आपण? त्या व्हॅल्यूला आपण म्हटलं होतं एरर. Accuracy. एरर म्हटलं होतं आपण त्याला. Error. ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर्ड व्हॅल्यू याच्यामधला डिफरन्स आहे त्याला आपण म्हटलं होतं एरर म्हटलं होतं बरोबर आहे. मग आता टॉलरन्स म्हणजे काय असतं? इट इज अ वन काइंड ऑफ एरर. ही एक प्रकारची एरर असते, पण एरर कशी असते तर एका परमिसिबल बँड मध्ये असते. कशी असते? परमिसिबल बँड मध्ये. परमिसिबल बँड आपण जनरल वर्डमध्ये काय म्हणू शकतो आपण त्याला? परमिसिबल बँड आपण काय म्हणू शकतो? एक परमिटेड लिमिट. काय म्हणू शकतो आपण त्याला? एक परमिटेड लिमिट. परमिटेड लिमिट म्हणजे काय? आता इथे जर व्हॅल्यूज तुम्ही पाहिल्या 10 एम्पियरच्या, जर मी याला लिहिलं टॉलरन्स प्लस मायनस 3, त्याला जर लिहिलं मी टॉलरन्स प्लस मायनस 0.3, आता याचा मिनिंग काय होतो? टॉलरन्सचा मिनिंग काय होतो मग? की जेवढ्या तुम्ही व्हॅल्यू मेजर करणार आहे त्या इन्स्ट्रुमेंटने त्या 10 मध्ये प्लस किंवा मायनस 0.3 असणार. म्हणजे 10.03 असेल, 10.3 असेल किंवा काय असेल 10.2 असेल किंवा 9.8 असेल किंवा 9.7 असेल. म्हणजे काय दिसते तुम्हाला? ज्या काही व्हॅल्यूज व्हॅरी होणार आहेत, जेवढ्या रिडिंग घेणार तुम्ही, जेवढ्या काही व्हॅल्यूज व्हॅरी होतील त्या व्हॅल्यूज या 10 च्या या परमिसिबल लिमिटच्या मध्ये व्हॅरी. येते लक्षात? कुठे व्हॅरी होतील? त्या परमिसिबल लिमिटच्या मध्ये व्हॅरी. त्याला काय म्हणतो आपण? टॉलरन्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? टॉलरन्स. म्हणजे काय? समजा ऍक्युरेट व्हॅल्यू जर म्हणजे काय असेल 50 असेल, किती असेल 50 असेल, प्रत्येक वेळा चेक केलं आपण फ्रिक्वेन्सी कन्सिडर करतो. आपण फ्रिक्वेन्सी किती असते? 50 हर्ट्झ असते राईट. तर फ्रिक्वेन्सीला आपण मेजर केली, फ्रिक्वेन्सी मेजर केल्यानंतर दिसतं आपल्याला 49.5, 49.8, 49.9, 50.5, 50.7, 50.8 अशा डिफरंट रेडिंग्स मिळतात. जेव्हा आपण फ्रिक्वेन्सी चेक करू तेव्हा डिफरंट रेडिंग मिळतील. पण जर मी असं म्हटलं, काय म्हटलं आपण? 50 प्लस मायनस 1 हर्ट्झ. काय केलं आता? आपल्याला एक परमिसिबल लिमिट टाकली. परमिसिबल लिमिट काय टाकली आपण? 49 टू 50, 50 टू 50. म्हणजे जी व्हॅल्यू येणार आहे आपली ती -1 प्लस 1 एवढ्यामध्ये व्हॅल्यू होती. होती सगळ्यामध्ये व्हॅल्यू होती या सगळ्यामध्ये. या व्हॅल्यू होती का? तेवढ्यामध्ये व्हॅल्यू ही किती आलेले आहे? 49.5, 49.9, 50.7, 49.8, 50.5, 50.8. म्हणजे आपण काय केलं असतं? टॉलरन्स म्हणजे काय असतं? एरर्सच येतात, पण एरर्सला एक लिमिट दिलेली असते. ज्या काही एरर्स येणार आहेत त्या सगळ्या एरर्स या लिमिटच्या मध्ये जर येत असतील तर आपण त्याला म्हणत असतो टॉलरन्स. ओके, त्याला काय म्हणत असतो आपण? टॉलरन्स म्हणत असतो. येथे लक्षात? टॉलरन्स म्हणजे वैष्णवी, गायत्री? हो सर. हो सर. हो सर. टॉलरन्स कळाला काय तो? हो सर. काय तर मग मेजर व्हॅल्यू मध्ये जो काही एरर येणार आहे, ती जी एरर असते, दिस एरर शुड बी
परमिसिबल बँड नोन एज द टॉलरन्स. काय असेल आहे परमिसिबल बँडच्या मध्ये असेल आणि त्याला आपण काय म्हणणार आहे तर आपण त्याला म्हणणार आहे टॉलरन्स म्हणणार आहे. ओके त्याला काय म्हणणार आहे आपण टॉलरन्स. नंतर नेक्स्ट आहे लिनियरिटी. 7 नंबर डेफिनेशन आहे लिनियरिटी. आता लिनियरचं पण मीनिंग माहिती असेल प्रत्येकाला. कशाला म्हणतो आपण लिनियर. लिनियर कशाला म्हणतो आपण कशाला म्हणतो आपण लिनियर. if the output of the measuring instrument is linearly increase with the input. जसा जसा इनपुट वाढतोय तसा तसा जर आउटपुट वाढत असेल इनपुट वाढला एवढा आउटपुट आहे हे आपलं इनपुट आहे. इनपुट एवढा वाढला तर आउटपुट इथे वाढतोय. इनपुट वाढला तर आउटपुट इथे येतोय. इनपुट वाढला परत आउटपुट वाढतोय. इनपुट वाढला परत आउटपुट वाढतोय. इनपुट वाढला परत आउटपुट वाढतोय. जसं जसं इनपुट वाढेल तसं तसं जर आपलं आउटपुट वाढत असेल लिनियरली इन्क्रीज होत असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियरिटी. त्यानंतर आपण त्याला लिनियरिटी म्हणजे लिनियर आउटपुट आणि इनपुट एकमेकांना कसे असणार लिनियर असणार. जसं इनपुट वाढेल तसं जर आउटपुट वाढत असेल तर त्याला म्हणतो आपण लिनियरिटी. कसं ते लिनियरिटीचा हो सर. The instrument is said to be linear if its output is linearly proportional to the input. Okay? Definition काय म्हणतात आपल्याला? Definition काय म्हणतात आपल्याला? If the output is linearly proportional to the input, the instrument is said to be linear. तसं इंस्ट्रुमेंटला आपण काय म्हणणार आहे? लिनियर म्हणणार. ओके? आउटपुट जर इनपुट सोबत वाढत असेल तर म्हणणार आपण लिनियर. ठीक आहे? ठीक झाली? लिनियरिटीचे डेफिनेशन. तर नॉन लिनियर म्हणजे काय असेल मग? नॉन लिनियर म्हणजे काय असेल मग? बरोबर की ज्याचा आउटपुट हे चेंज होत नाही. कोणाप्रमाणे चेंज होत नाही तर इनपुट प्रमाणे चेंज होत नसेल. आउटपुट जर काय होत असेल इनपुट वाढवलंय तर आउटपुट जर वाढत नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे नॉन लिनियर म्हणणार. काय म्हणणार आपण त्याला नॉन लिनियर. म्हणजे अशी जर काहीतरी व्हॅल्यू असेल तर आपण त्याला नॉन लिनियर म्हणतो. इथपर्यंत वाढत आहे नंतर याच्यानंतर तुम्ही किती आउटपुट वाढवलं इनपुट वाढवलं आउटपुट वरती वाढते का नाही वाढत आहे. आउटपुट काय झालेले कॉन्स्टंट झाले. काय झाले कॉन्स्टंट झाले. त्याला नॉन लिनियर म्हणतो आपण. म्हणजे नॉन लिनियर म्हणजे काय असेल बघ. नॉन लिनियर म्हणजे काय असेल नॉन लिनियर म्हणजे काय असेल इट्स आउटपुट इज डज नॉट लिनियरली प्रपोर्शनल टू द इनपुट. जर त्याला प्रपोर्शनल नसेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे नॉन लिनियर म्हणणार. लक्षात आलं डेफिनेशन? Non-linear. Yes sir. नेक्स्ट आहे आता सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी सेन्सिटिव्हिटी कशाला म्हणायचं? व्हॉट इज द सेन्सिटिव्हिटी? सेन्सिटिव्ह आहे असं म्हणतो आपण भरपूर वेळेला. काय कशामुळे म्हणतो आपण सेन्सिटिव्ह? एखादा पर्सन खूप सेन्सिटिव्ह Effect होतो changing. काय त्याच्यावर इफेक्ट होतो चेंजिंग एन्व्हायरमेंट. राईट. काय होतो जर त्याला इनपुट दिलेला असेल तर लगेच आउटपुट मध्ये काय होणे चेंज होणे. त्याला आपण काय म्हणतो सेन्सिटिव्हिटी म्हणतो. राईट. सेन्सिटिव्हिटी इज द स्मॉलेस्ट चेंज इन व्हॅल्यू ऑफ मेजर्ड व्हेरिएबल टू विच एन इन्स्ट्रुमेंट रिस्पॉन्स. ओके. इनपुट मध्ये स्मॉल चेंज जरी झाला स्मॉल चेंज इन इनपुट ओके त्याच्यामध्ये इनपुट मध्ये स्मॉल चेंज जरी झाला तर तुम्हाला चेंज कुठे दिसेल लगेच इन्स्ट्रुमेंट रेकॉर्ड मध्ये चेंज दिसेल. इन्स्ट्रुमेंट रेकॉर्डिंग मध्ये लगेच तुम्हाला काय दिसेल चेंज दिसेल. त्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी. ओके. एका स्मॉल चेंज ला जरी आउटपुट लगेच रिस्पॉन्ड करत असेल
तर आपण त्याला म्हणतो सेन्सिटिव्हिटी. ओके, आणि त्या डिव्हाइसला म्हणतो सेन्सिटिव्ह डिव्हाइस. डिव्हाइसला आपण म्हणतो सेन्सिटिव्ह डिव्हाइस. ओके, अजून एक डेफिनेशन काय सांगते आपल्याला, रेशो ऑफ चेंज इन आउटपुट सिग्नल टू द चेंज इन इनपुट सिग्नल. तर आपण काय म्हणतो सेन्सिटिव्हिटी म्हणू शकतो. ओके, del Q0 upon del Q1, del Q0 upon del Q1. del म्हणजे असतो चेंज इन, del म्हणजे काय असतो चेंज इन. काय चेंज होतोय, आउटपुट. काय चेंज होतोय, आउटपुट. del म्हणजे असतो चेंज, चेंज इन आउटपुट. कशामुळे चेंज होतोय, इनपुट मुळे, चेंजिंग इन इनपुट. तर तो कशामुळे चेंज होतोय, तर इनपुट मुळे चेंज होतोय. कशामुळे चेंज होतोय, इनपुट मुळे चेंज होतोय. आयटू जास्त इनपुट, चेंजिंग इनपुट. इनपुट चेंज झाले की लगेच तुमचं काय होणार, आउटपुट चेंज होणार. याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी. सेन्सिटिव्हिटी. आता नेक्स्ट पाहायचं आपल्याला रिझोल्यूशन. हे सगळ्या डेफिनेशन एक एक मार्क साठी येतात, फक्त आपल्याला डिफाइन करायचं असतं. याला काय पाहायचं आपल्यानंतर, रिझोल्यूशन. कुठे होता वर्ड रिझोल्यूशन, रिझोल्यूशन वर्ड कुठे आला होता, बघा आता रिझोल्यूशन म्हणजे काय. आता आपण सेन्सिटिव्हिटी डेफिनेशन पाहिली होती आता. सेन्सिटिव्हिटी डेफिनेशन मध्ये काय पाहिलं आपण, स्मॉल चेंज इन इनपुट. काय झालंय, स्मॉल चेंज इन इनपुट, चेंज इन काय झाला होता आपला, आउटपुट झाला. आउटपुट काय झाला होता आपला, लगेच चेंज झाला होता. तर रिझोल्यूशन म्हणजे काय असतं, रिझोल्यूशन म्हणजे काय असतं, तुम्ही इनपुट कितीही वाढवला, लक्ष द्या, तुम्ही इनपुट कितीही वाढवला, पण त्या स्पेसिफिक पॉइंटला येईपर्यंत जर आउटपुट मध्ये चेंज होत नसेल, काय होत नसेल, त्या स्पेसिफिक पॉइंटला येईपर्यंत आउटपुट मध्ये जर चेंज होत नसेल, तर आपण त्याला काय म्हणतो, रिझोल्यूशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, रिझोल्यूशन म्हणतो. ओके, तसं एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर एखादं एक्झाम्पल काय सांगता आपल्याला, समजा फॅन आहे, आपला फॅन आहे, किती वरती ऑपरेट होतो, 230 वोल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी वरती ऑपरेट होतो. बरोबर आहे, 230 वोल्ट 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी वरती तो काय होतो, ऑपरेट होतो. आता ऑपरेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, जवळ पूर्ण 230 वोल्ट किंवा तुम्ही त्याला जोपर्यंत 150 वोल्ट ऍटलीस्ट देत नाही, 150 वोल्ट ऍटलीस्ट 150 वोल्ट त्याला मिळत नाही, तोपर्यंत तुमचा फॅन तुम्हाला रोटेट होताना दिसणार नाही. जेव्हा आपण 150 वोल्ट पर्यंत पोहोचू तेव्हाच तो काय होईल, ऑन होईल. म्हणजे 0 वोल्ट टू 149 वोल्ट तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स दिसणार, काय आहे तसा बंद आहे. ओके, तो आहे तसाच बंद आहे, तो पण त्याच्यात काही चेंज दिसणार नाही. किंवा आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं सिलिकॉनचं, सेमी कंडक्टिंग डायोडचं एक्झाम्पल पाहिलं होतं आपण. त्याच्यामध्ये कंडक्शन बँड मध्ये जाण्यासाठी किती वोल्ट लागतं, ऍटलीस्ट 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट लागतं. बरोबर आहे, किती लागतं, 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट लागतं. जोपर्यंत आपण याला 0.7 इलेक्ट्रॉन वोल्ट देणार नाही, तोपर्यंत त्याचे इलेक्ट्रॉनचे व्हॅलेन्स बँड मधून कंडक्शन बँड मध्ये जातात का, तर जात नाही. ओके, म्हणजे 0.6 वोल्ट पर्यंत तुम्ही त्याला व्होल्टेज देतच राहिले तरी त्याच्यावरती काहीही फरक पडत नाही. पण ही जी व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यू नंतर तो काय होत असतो, चेंज होत असतो, आउटपुट तुमचं काय होत असतं, चेंज होत असतं. त्याला म्हणतो आपण, त्यालाच म्हणतो आपण रिझोल्यूशन. त्यालाच काय म्हणतो आपण, रिझोल्यूशन म्हणतो. ओके, इफ input to instrument is varied slowly from any arbitrary value, म्हणजे 0 पासून नॉन 0 पासून तुम्ही कोणत्या व्हॅल्यू पासून जर इनपुट तुम्ही काय करत असाल, वाढवत असाल, the output does not change. आउटपुट काय होत नाहीये, चेंज होत नाही. कुठपर्यंत चेंज होत नाही, at all until a certain increment is exceeded. ओके, एका स्पेसिफिक व्हॅल्यू पर्यंत जोपर्यंत त्याच्यामध्ये इन्क्रिमेंट तुम्हाला दिसत नाही, this increment is called as the resolution. त्याला आपण काय म्हणतो, resolution म्हणतो, or discrimination of the instrument म्हणतो. resolution चं नाव काय,
discrimination of instrument. त्याला आपण म्हणतो discrimination of the instrument. लक्षात आलं? रेझोल्यूशनचा मीनिंग कळालाय? हो सर. हो सर. ओके. आता आपण येऊ आपल्या डेफिनेशन वरती जी आपण राहिली होती ड्रिफ्ट. ड्रिफ्ट म्हणजे काय? ड्रिफ्टची डेफिनेशन काय दिलेली त्यांनी आपल्याला इट इज डिफाइन्ड ॲज द स्लो चेंज इन रिस्पॉन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट. लक्षात आलं? काय सांगतं आपल्याला? स्लो चेंज इन द रिस्पॉन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे तुम्ही इनपुट देताय, तुम्ही खूप इनपुट दिले पण आउटपुट मध्ये तुम्हाला एकदम स्लोवर चेंज दिसतो. ओके, काय दिसतोय तुम्हाला? एकदम स्लोवर चेंज दिसतोय. इनपुट वाढवतोय आपण, इनपुट वाढवतोय पण आउटपुट तुमचं काय होतंय? एकदम स्लोली इनक्रीज होतं. ठीक आहे, ते आउटपुट असेल आपलं आणि हे असेल आपलं इनपुट. इनपुट भरपूर दिले तुम्ही, इथे असेल समजा 10 असेल, इथे असेल 20, इथे असेल 30, इथे 10, 20, 30, 40, 50, 60. म्हणजे आउटपुट इनपुट तर खूप वाढले पण आउटपुट मध्ये आपला काही चेंज होत नाही. म्हणजे काही होतोय पण एकदम नॉमिनल चेंज झालेला दिसतोय आपल्याला. ओके, तर आपण त्याला काय म्हणणार आहे? मग ड्रिफ्ट म्हणणार आहे. काय म्हणणार आहे आपण त्याला? ड्रिफ्ट म्हणणार आहे. ओके, तर ही असते आपली ड्रिफ्ट. काय असते आपली ड्रिफ्ट? चेंज इन रिस्पॉन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज व्हेरी स्लोअर ऍज कम्पेअर्ड टू द इनपुट. लक्षात? आता ही जी ड्रिफ्ट आहे ही ड्रिफ्ट असते 3 टाइपची. एक असते झिरो ड्रिफ्ट, एक असते सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट आणि दुसरी असते झोनल ड्रिफ्ट. ओके, या सगळ्या ड्रिफ्ट आपण पाहू काय काय. पहिली ड्रिफ्ट कोणती आहे? तर झिरो ड्रिफ्ट. आता झिरो ड्रिफ्ट म्हणजे काय? The entire instrument calibration shift by some amount. This shifting is known as zero drift. म्हणजे काय झालं? तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे, इन्स्ट्रुमेंट 0 वरती कॅलिब्रेट केले आपण. इथे 0 आहे, इथे 5 आहे, इथे 10 आहे, इथे 20 आहे, इथे 30 आहे. तुम्ही याला 5 वर दिलं तर हा 5 वर झाला, 10 दिलं तर 10 वर झाला, 20 दिलं तर 20 वर झाला, 30 दिलं तर 30 वर झाला. पण काय केलं आपण? कॅलिब्रेशन करून आपण हा एरो या 5 वरती फिक्स केला. तुम्हाला 5 वर दिला तर किती वर दाखवणार तुम्हाला? 5 वर दाखवता किती वर दाखवणार तुम्हाला रिडिंग? तो 5 वर दिलं तर 10 वर दाखवणार, 10 दिलं तर किती वर दाखवणार? 15 वर दाखवणार. म्हणजे तुम्ही याचा एरोज काय केलेला आहे? शिफ्ट केलाय. कशाने शिफ्ट केलाय? बाय कॅलिब्रेशन. समजा हा आपला एक्झॅक्ट एरो आहे. ओके, ते 5 केलं किती 5 दाखवते, इथे 10 वर दिला इथे 10 वर दाखवते, इथे 20 दिला इथे 20 दाखवतोय. ओके, ते आपलं असं समजा ऍक्युरेट इन्स्ट्रुमेंट आहे तो आहे. समजा आपण काय केलं? त्याला शिफ्ट केलं. शिफ्ट केलं म्हणजे काय केलं? असं शिफ्ट केलं. काय केलं आता? इथे 5 दिलं 10 दाखवतोय, 10 दिलं रिडिंग 20 दाखवते, 20 दिले रिडिंग 40 दाखवते. त्याला म्हणतो आपण झिरो ड्रिफ्ट. काय म्हणतो आपल्याला? झिरो ड्रिफ्ट. लक्षात आलं? झिरो ड्रिफ्ट म्हणजे काय? तर झिरो ड्रिफ्टचा मीनिंग काय? तो कॅलिब्रेशन इन्क्रीज करणे. कॅलिब्रेशन करून व्हॅल्यू काय करणे? इन्क्रीज करणे. ओके, तर म्हणतो आपण झिरो ड्रिफ्ट येतो. तर झिरो ड्रिफ्ट मुळे काय होतं? रिडिंग ऍक्युरेट येणार आहे का झिरो ड्रिफ्ट मुळे? नो सर. रिडिंग आपली ऍक्युरेट येणार नाही. कशामुळे येणार नाही? तर आपण जरा ड्रिफ्टिंग केलेले. झिरो ड्रिफ्टिंग वर तुमची ऍक्युरेट रिडिंग मिळणार नाही. एजिंग इफेक्ट दिसेल. एजिंग इफेक्ट मुळे काय होईल? काही वेळेस आपले जे समोरचे कंपोनेंट्स आहेत ते सुद्धा काय होऊ शकतात? डॅमेज होऊ शकतात. ओके, त्याच्यामुळे पॉसिबल होते हे झिरो ड्रिफ्ट मुळे. ओके, नेक्स्ट येतं सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट.
और त्याला स्पॅन ड्रिफ्ट म्हणतात. सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट. नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट. आता सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट म्हणजे काय तर सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट म्हणजे काय तर कॅलिब्रेशन तसंच आहे, पण काय केलेलं आहे आउटपुटच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या आउटपुटच्या व्हॅल्यूज आपण थोडंफार चेंज केले. मग काय होईल आउटपुटच्या व्हॅल्यू चेंज केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे ग्राफ आहे तो असा दिसेल. ओके ग्राफ टेक्स्टला आपल्याला असा दिसेल. म्हणजे काय तर कॅलिब्रेशन शिफ्ट अलोंग द अपवर्ड स्केल. त्याला काय म्हणतो आपण कॅलिब्रेशन शिफ्ट अलोंग द अपवर्ड स्केल. कॅलिब्रेशन shift along upward scale. ओके त्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट. काय म्हणतो आपण त्याला सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट. ओके त्यानंतर सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट. त्यानंतर नेक्स्ट येतं झोनल ड्रिफ्ट. 3 ड्रिफ्ट आहे त्याच्या. नेक्स्ट येतं झोनल ड्रिफ्ट. एक्झाम मध्ये विचारत नाही तेवढे डिटेल मध्ये, पण तरी सगळ्यांनी लक्षात ठेवू काय काय झोनल ड्रिफ्ट. आता आपण पाहतोय झोनल ड्रिफ्ट. ओके तर झोनल ड्रिफ्ट म्हणजे काय तर occurs only when over the portion of the calibrated span of the instrument. म्हणजे काय तर या इन्स्ट्रुमेंटच्या रीडिंग व्यतिरिक्तच काहीतरी वेगळ्याच रीडिंग ज्या आहे त्यापेक्षा काहीतरी पूर्ण डिफरंट मिळेल तुम्हाला. त्याला म्हणतो आपण झोनल ड्रिफ्ट. काय म्हणतो आपण त्याला झोनल ड्रिफ्ट म्हणतो. दिस इन्स्ट्रुमेंट ऑकर व्हॅल्यू ऑन द पोर्शन ऑफ द कॅलिब्रेटेड स्पॅन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. त्याला आपण म्हणतो झोनल ड्रिफ्ट. त्याला काय म्हणतो आपण झोनल ड्रिफ्ट म्हणतो. लक्षात आलं ड्रिफ्ट. वैष्णवी सर व्हॉइस ब्रेक होत होता, एकदा परत सांगा ना. बघा आपण 3 ड्रिफ्ट पाहिल्या. पहिली काय पाहिली आपण झिरो ड्रिफ्ट पाहिली. झिरो ड्रिफ्ट मध्ये काय पाहिलं आपण झिरो ड्रिफ्ट मध्ये काय पाहिलं आपण कॅलिब्रेशन 5, 10. कॅलिब्रेशन करून इन्स्ट्रुमेंटला तर वेगळ्याच याच्यावरती आपण शिफ्ट केलं होतं. राईट आउटपुटला आपण एका वेगळ्या अमाऊंट वरती शिफ्ट केलं होतं. 0 पेक्षा वेगळ्या अमाऊंट वरती. तर आपण म्हटलं तर झिरो ड्रिफ्ट म्हणतो. नेक्स्ट पाहिलं आपण सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट पाहिलं. आपण सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट मध्ये काय पाहिलं आपण की कॅलिब्रेशन जे आहे ते कुठे शिफ्ट केलं आपण अपवर्ड स्केलला शिफ्ट केलं. पुढे स्केल शिफ्ट केलं आपण अपवर्ड स्केलला शिफ्ट केलं. ओके त्याला काय म्हटलं होतं आपण सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट म्हणजे. आणि झोनल ड्रिफ्ट म्हणजे कसं म्हणायचं आपण कसं म्हणायचं occurs when your portion of the calibrated span कॅलिब्रेशन स्पॅनच्या पलीकडचं काहीतरी रीडिंग येत असेल म्हणजे आपल्या इन्स्ट्रुमेंटच्या रीडिंग पेक्षा वेगळीच काहीतरी रीडिंग येत असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे झोनल ड्रिफ्ट म्हणणार. त्याला काय म्हणणार आहे आपण झोनल ड्रिफ्ट म्हणणार. ओके आलं लक्षात. हो सर. ओके आता आपल्याला बघायचे डेड झोन. नेक्स्ट डेफिनेशन आता दोन डेफिनेशन राहिल्या. एक राहिली डेड झोन आणि दुसरी राहिली स्पॅन. नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला डेड झोन. आता हा डेड झोनची कन्सेप्ट आहे पूर्णपणे मेकॅनिकल कन्सेप्ट आहे. तरी आपण समजून घेऊ की मेकॅनिकल कन्सेप्ट कशी असते. ओके लक्षात घ्या. डेड झोनची डेफिनेशन काय घेतली आपण डेड झोन ऑकर्स कशामुळे होते तर बिकॉज ऑफ द फ्रिक्शन अँड इनर्शिया. कशामुळे ऑकर होणार आहे बिकॉज ऑफ द फ्रिक्शन अँड इनर्शिया. कशामुळे ऑकर होणार आहे फ्रिक्शन अँड इनर्शिया. आवाज येतोय का व्यवस्थित. हो सर. आवाज येतोय ना. हो सर. बघा लक्ष द्या. आता डेड झोन कशाला म्हणायचं समजा आपण काय केलेलं आहे
एखादं इन्स्ट्रुमेंट घेतले आपण, ते इन्स्ट्रुमेंटची रिडिंग आपण काय घेतलेली 0 to 50 अँपिअर पर्यंतचे इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, किती आहे? 0 to 50 अँपिअर पर्यंतचं इन्स्ट्रुमेंट आहे. 0 to 50 अँपिअर कसं असेल? इथं असेल 0, इथं असेल 1, इथं असेल 2, इथं असेल 50 अँपिअर, राईट? लास्टला काय असेल? 50 अँपिअर. रेंज म्हणजे काय असतं त्याची? 0 to 50 रेंज असेल, म्हणजे इन्स्ट्रुमेंटची व्हॅल्यू 0 to 50 पर्यंत काय होईल? व्हॅरी होईल. समजा मी त्याला 1 अँपिअर दिला, 1 अँपिअर वर रिडिंग घ्यायला लावली, 1 अँपिअर रिडिंग घ्यायला लावल्यानंतर काय होईल? तो एकदम स्लाइडली डिफ्लेक्ट करेल, पण 1 अँपिअर वरती राहणारच नाही. तो जो एरो आपला पॉइंटर आहे नुसता थोडासा वरती आहे, तर तो 1 एरो वरती जाणार नाही. ओके, तो 1 एरो वरती जात नाही कारण त्याला स्मॉल अमाउंट ऑफ पॉवर मिळालेली आहे. स्मॉल अमाउंट ऑफ पॉवर मुळे तो तिथपर्यंत गेला नाही. त्या एक्झॅक्ट रिडिंग वरती न जाण्याला त्याला आपण डेड झोन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? डेड झोन म्हणतो. ओके, किती रिडिंग द्यायची मला? 1 मिली अँपिअर रिडिंग पाहिजे फक्त व्हायचं. रिडिंग पाहिजे मला 1 मिली अँपिअर. तर आपला इन्स्ट्रुमेंट काय आहे? 0 ते 50 अँपिअर आहे. 0 ते 50 अँपिअर आहे. मग याच्यामध्ये 1 मिली अँपिअर म्हणजे किती असणार आहे? इथं 0 असेल, त्यानंतर अशा लाईन असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंतर 1 असणार आहे. म्हणजे डिफ्लेक्शन इतकंच पाहिजे, पण तो डिफ्लेक्ट होतोय का? नाही होत. तो डिफ्लेक्शन दाखवणार नाही, रिडिंग आपल्याला ओळखता येणार नाही. म्हणजे रिडिंग न ओळखता येणार आपण काय म्हणतो? डेड झोन. काय म्हणतो आपण त्याला? डेड झोन. तुम्ही जर प्रॅक्टिकल जर केलं नाही, असं प्रॅक्टिकल तुम्हाला डेड झोन लगेच लक्षात येईल. जसं आपण ऍक्च्युअल इन्स्ट्रुमेंट ॲग्रीटर आणतो, व्होल्टमीटर आणतो, जेव्हा तो डिफ्लेक्ट नुसता हलतो पण पुढे जात नाही, किंवा एक्झॅक्ट रिडिंग पर्यंत जेव्हा तो पोहोचत नसतो, तर आपण डेड झोन. काय म्हणतो आपण त्याला? डेड झोन. पण तोच व्होल्टमीटर, तोच ॲमीटर 1 अँपिअर रिडिंग दाखवायची म्हटली की लगेच तो तुम्हाला काय झालेलं दिसेल? या 1 वरती शिफ्ट झालेलं दिसेल. 1 अँपिअर वरती शिफ्ट झालेला असेल, पण 1 मिली अँपिअर म्हटलं तर तो शिफ्ट होणार नाही. तिथंच थोडासा काय झालेला दिसेल तुम्हाला? डिफ्लेक्ट झालेला दिसेल, पण तो त्या याच्यावरती पॉइंटर वरती जाणार नाही. तर आपण डेड झोन. लक्षात येते? हो सर. ओके, म्हणजे जर एकदम स्मॉलेस्ट व्हॅल्यू असेल तर तो त्या पॉइंट वरती जाणार नाही, तो ती व्हॅल्यू दाखवणार नाही, तो डिफ्लेक्शन पण करणार नाही. तर याला आपण म्हणतो डेड झोन. पण डेड झोन होतो कोणामुळे होतो? तर फ्रिक्शन आणि इनर्शियामुळे होत असतो. कोणामुळे होत असतो? फ्रिक्शन आणि इनर्शियामुळे होत असतो. ओके, तर नेक्स्ट डेफिनेशन आहे आपली स्पॅन. स्पॅनची डेफिनेशन काय? स्पॅनची डेफिनेशन काय असते? तर मिनिमम व्हॅल्यू टू द मॅक्सिमम व्हॅल्यू, याच्या दोन मधला जो गॅप आहे त्याला आपण काय म्हणतो असतो? स्पॅन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? स्पॅन. ओके, काय म्हणतो असतो आपण त्याला? स्पॅन. मिनिमम व्हॅल्यू टू द मॅक्सिमम व्हॅल्यू. मिनिमम मॅक्स व्हॅल्यू तर एक्स असेल, एक्स मॅक्स मायनस एक्स मिनिमम. त्याच्या मध्ये ज्या व्हॅल्यूज असणार आहे त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे? स्पॅन म्हणणार आहे. ओके, काय म्हणणार आहे आपण त्याला? स्पॅन म्हणणार आहे. दोन्ही डेफिनेशन लक्षात आल्या? हो सर. आता लास्ट डेफिनेशन आहे स्केल रेंज. स्केल रेंज. स्केल रेंजची डेफिनेशन काय आहे? स्केल रेंज म्हणजे काय येणार आहे? स्मॉलेस्ट व्हॅल्यू टू द हायेस्ट व्हॅल्यू. हे स्पॅन सारखं येणार आहे. स्पॅन म्हणजे फक्त मधला पोर्शन आहे. तर स्केल रेंज म्हणजे काय असणार आहे? या व्हॅल्यू पासून या व्हॅल्यू पर्यंत जाणे याला म्हणणार आहे आपण स्केल रेंज. म्हणजे 0 to 50 रेंज घेतली आपण. याचा अर्थ काय? 0 पासून व्हॅल्यू होणार आहे, कुठपर्यंत व्हॅल्यू होणार आहे? तो 50 अँपिअर पर्यंत होणार आहे. 50 अँपिअरच्या वर जाणार आहे का? 50 अँपिअरच्या वर जाणार नाही. याला म्हणणार आहे आपण स्केल रेंज. लक्षात आलं इथपर्यंत? हो सर. हो सर. काही डाऊट कोणाला? नो सर. अजून काही डाऊट असेल तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, आपण क्लिअर करून घेऊ. ओके, डाऊट असेल तर व्हॉट्सअपला मेसेज पाठवा, आपण तो डाऊट क्लिअर करून घेऊ. आता आपण आज इथेच थांबू. ठीक आहे, आणि आपलं एक 2-3 दिवसानंतर आपण सकाळी क्लास चालू करणार आहे आपला मेजरमेंटचा. सकाळी आपल्याला क्लास घ्यायचा आहे मेजरमेंटचा. आपल्याला मुलं फिक्स उद्या मुलं फिक्स झाली की आपण आपली रेग्युलर क्लासचा बोलूया मेजरमेंट. ठीक आहे,
ओके लेफ्ट करू मीटिंग ओके सर. चालेल.